कोपरगाव नगरपालिका निवडणुकीत यंदा महायुतीचीच खरी लढत रंगत असल्याचं स्पष्ट झालंय. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या समोरच भाजपचा प्रचार शुभारंभ होत असताना विवेक कोल्हे आणि पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्यातील अंतर्गत वाद चव्हाट्यावर आलाय. भर सभेत दोन्ही नेत्यांनी एकमेकांवर हात न राखता जोरदार टीका केली. म्हणजे राष्ट्रवादी अजित पवार गटाकडून काका कोट यांना उमेदवारी जाहीर झाल्यानंतर कोल्हेंनी केलेल्या सूचक टीकेला विखेंनी प्रत्युत्तर दिलं आणि यामुळे राजकीय वातावरण चांगलंच तापलंय. मुख्यमंत्री उपस्थित असताना घडलेला हा प्रकार सध्या चर्चेचा विषय ठरतोय. कोपरगावची निवडणूक यामुळेच अधिक रंगतदार होण्याची चिन्ह आहेत. त्यामुळे नेमकं कोल्हे आणि विखेंचा हा वाद का झाला? खरं तर जुना वाद खूप चर्चेत आहे, पण आता ह्या वादाचा दुसरा अंक आहे का? त्याची सुरुवात कशी झाली? आता नेमकं काय झालंय? या सगळ्याबद्दलच या व्हिडिओच्या माध्यमातून आपण बोलूयात. नमस्कार, मी संजना कटुकट मध्ये आपलं स्वागत. राज्यातील अहिल्यानगर जिल्ह्याचं राजकारण कसं आहे? इतर जिल्ह्यांपेक्षा खूप वेगळं आहे. आता या जिल्ह्यात अनेक राजकीय घराणे आहेत आणि त्यातही रंजक म्हणजे काय, तर सगळेजण वेगवेगळ्या पक्षात असले तरी एकमेकांचे नातेवाईक आहेत. आता अहिल्यानगर जिल्ह्यात थोरात आणि विखे यांच्यातला वाद सर्वश्रुत आहे. एका पक्षात असूनही त्यांच्यात विस्तव जात नव्हता आणि आता तर ते विरोधी पक्षात आहेत, त्यामुळे त्यांच्यातील वादाला नवी धार आली. पण आता याच नगर जिल्ह्यात विखे विरुद्ध कोल्हे या वादाचा नवीन अंक सुरू झालाय. थेट फडणवीस यांच्या समोर हा वाद समोर आल्यानं नवीन संघर्ष सुरू झालाय. आता नेमकं वाद का झालाय हे आधी जाणून घेऊयात. तर बघा, राष्ट्रवादीकडून आमदार आशुतोष काळे यांनी काका कोटे यांना नगराध्यक्ष पदासाठी उमेदवारी जाहीर केली. मग त्यानंतर जी सभा झाली त्या सभेत विवेक कोल्हे यांनी काकाचा आका कोण आहे हे आम्हाला माहितीये असं नाव न घेता पालकमंत्री विखे यांच्यावर टीकास्त्र सोडलं. मग काय, शांत बसतील ते विखे कसले? त्यावर लगेचच प्रत्युत्तर देताना विखे म्हणाले, बोलताना शब्द जपून वापरावेत. अनुभव नसलेले लोक राजकारणात येतात आणि अशा पद्धतीने बोलतात. जनतेनं सर्व पाहिले, असा थेट सल्ला देत कोल्हेंच्या वक्तव्याचा समाचार घेतला. या घटनेमुळे भाजपमधील दोन नेत्यांचे अंतर्गत मतभेद मुख्यमंत्री फडणवीस यांच्या उपस्थितीत जाहीर सभेत उघडकीस आल्याचं चित्र पाहायला मिळालं आणि मग चांगलीच चर्चा रंगली. पण हा वाद का सुरू झाला हे जाणून घेऊयात. खर तर या दोघांच्या वादाची किनार काय आहे हे जाणून घेऊयात. म्हणजे विखे पाटील आणि कोल्हे घराणं प्रस्थापित आहेत. दोन्ही घराण्याचा आपापल्या भागात चांगला प्रभाव आहे. पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील जिल्ह्यात आपली हाती सूत्र कायम राखण्याचा प्रयत्न करतात, मात्र त्यांना पक्षांतर्गत चांगलाच विरोध आहे आणि यात कोल्हे आघाडीवर आहेत. कारण 2019च्या विधानसभा निवडणुकीत भाजपच्या स्नेहलता कोल्हे यांचा विखेमुळेच पराभव झाल्याचा आरोप कोल्हेंनी केला होता. त्यामुळे कोल्हे यांचे चिरंजीव विवेक कोल्हे हे विखेंच्या विरोधात कायम आक्रमक असतात. विवेक कोल्हे यांच्या आई स्नेहलता कोल्हे या भाजपच्या माजी आमदार आहेत आणि विखे पाटील ही भाजपचे ज्येष्ठ नेते आहेत. मात्र स्थानिक राजकारणात यांच्यात अजिबात सख्य नाहीये. उलट 2019 मध्ये काय झालं, तर विखेमुळे स्नेहलता कोल्हे यांचा पराभव झाल्याचा आरोप विवेक कोल्हे यांनी केला होता. कारण 2014 साली विखे हे काँग्रेसमध्ये होते आणि कोल्हे हे भाजपात होते. त्यावेळी झालेल्या विधानसभा निवडणुकीत स्नेहलता कोल्हे यांना 99,763 मतं मिळाली. त्यांनी यावेळी शिवसेनेत असलेले आशुतोष अशोकराव काळे यांचा 29,270 मतांनी पराभव केला होता. आणि त्यानंतर 2019च्या निवडणुकीत मात्र झालं काय, तर स्नेहलता कोल्हे यांना आशुतोष अशोकराव काळे यांच्याकडून 822 म्हणजे फक्त 822 मतांनी पराभव स्वीकारावा लागला. या निवडणुकीत राजेश नामदेवराव परजणे यांनी 15,000 पेक्षा जास्त मतं मिळवत कोल्हे यांच्या पराभवाला हातभार लावला होता. आता परजणे कोण? परजणे हे राधाकृष्ण विखे पाटील यांचे मेहुणे आणि विशेष म्हणजे 2019 साली विखे यांच्याकडे निवडणुकीची सूत्र देण्यात आली होती. त्यामुळे कोल्हे यांच्या विखेंच्या विरोधात हा रोष आहे. कोल्हे घराण्यातील तिसऱ्या पिढीची प्रतिनिधी अर्थात विवेक कोल्हे यांनी प्रत्येक निवडणुकीत विखेंच्या विरोधात आक्रमक पवित्रा घेतलाय. या अगोदर गणेश सहकारी साखर कारखान्याच्या निमित्ताने विखें विरोधात सर्व पक्षीय पॅनल तयार करून विखेंचा पराभव केला. तसेच अनेक ग्रामपंचायत निवडणुकीत विखे विरोधातील पॅनलला बळ देत बाजी मारली. आता बघा, कोपरगाव नगरपालिका निवडणुकीत या वादाचा दुसरा अंक सुरू झाल्याचं बोललं जाते. कारण महाराष्ट्र पतसंस्था फेडरेशनचे अध्यक्ष ओम प्रकाश उर्फ काका कोटे हे राष्ट्रवादी काँग्रेस नगराध्यक्ष पदाचे उमेदवार आहेत. ते ऐनवेळी राष्ट्रवादीत गेलेत. ते पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्या जवळचे आहेत, हे महत्वाचं. आता पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांचे निकटवर्तीय आणि ओबीसी चेहरा म्हणून ओम प्रकाश उर्फ काका कोटे यांची ओळख आहे. युवक काँग्रेसमध्ये दोघांनी एकत्र काम केले, त्यामुळे विखे यांनीच कोटे यांना राष्ट्रवादीत पाठवलं असल्याची राजकीय चर्चा सुरू झाली. त्यामुळेच कोल्हे यांनी काकाचा आका कोण हे आम्हाला माहितीये असं नाव न घेता पालकमंत्री विखे यांच्यावर टीकास्त्र सोडलं होतं.
तसेच या सभेला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि 2 मंत्री आपल्याला लाभलेत. दोन्ही मंत्र्यांनी आपल्यावर जर कमी प्रेम केलं तर मुख्यमंत्री ते भरून काढतील असा टोला लगावला होता. पण विखे यांनी सबुरीने घेत, मी कोणाला काही त्रास देत नाही, मला त्रास द्यायला आवडत नाही, भाचीला सांगू इच्छितो, स्नेहलताताई चिंता करू नका, ही निवडणूक आपणच जिंकणार आहोत, मनामध्ये नका ठेवू शंका. निवडणुकी जिंकण्यासाठीच आपण कोपरगावमध्ये आलो आहोत. मुख्यमंत्र्यांचा शब्द खाली पडेल, त्यांचा कुठे अनादर होईल असं होणार नाही, हे मी इथं खात्रीनं सांगतो असं आश्वासन दिलं. त्यावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मामांनी भाचीला खणखणीतपणे सांगितलं, कमळ म्हणजे कमळच, आता शंका कुशंका संपल्या अशी कोटी करत विवेक कोल्हे यांनी मांडलेला विश्वासनामा पूर्ण करण्याची जबाबदारी घेतली. दरम्यान या सर्व वादाच्या केंद्रस्थानी राहिलेले काका कोयटे यांनी स्पष्टीकरण दिलं, माझ्या राष्ट्रवादी प्रवेशामागं पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांची कोणतीही भूमिका नाहीये, पण ते माझे मित्र आहेत. युवक काँग्रेसमध्ये आम्ही दोघांनी काम केले. आमदार आशुतोष काळे हे मला अजितदादांकडे घेऊन गेले होते. अजितदादांनी कोपरगावच्या विकासासाठी निधी देण्याचं आश्वासन दिलं, त्यामुळे मी राष्ट्रवादीत प्रवेश केलाय असं स्पष्टीकरण यावेळी त्यांनी दिलं. आता महायुती झाल्यानंतर देवेंद्र फडणवीस यांनी कोपरगावमध्ये उफाळून आलेला कोल्हे काळे वाद संपवताना मोठ्या कौशल्यानं ही परिस्थिती हाताळली होती. माझे आमदार स्नेहलता कोल्हे आणि इच्छुक उमेदवार विवेक कोल्हे यांना थेट दिल्लीपर्यंत नेलं होतं. वरिष्ठ नेत्यांसोबतची चर्चा आणि मिळालेला शब्द यामुळे कोल्हेंचं विधानसभेवेळीचं बंड शमलं होतं. त्यामुळे फडणवीस आता कोल्हे आणि विखे यांचा वाद पुन्हा शमवणार का, की सगळं आत्ताच सॉल्व्ह झाले, कोल्हे माघार घेणार की विखे, निवडणुकीत यांचा प्रभाव राहणार का, हे सगळं पाहणं महत्वाचं आहे. मात्र या राजकारणाबद्दल तुमचं मत काय, आम्हाला कमेंटमध्ये कळवायला विसरू नका. नगरपालिका नगरपंचायतीच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आम्ही त्या मतदारसंघाचे अर्थात त्या जिल्ह्यातील नगरपालिकांचे काही स्पेशल व्हिडिओ करतोय. ते तुम्ही पाहिलेत का? पाहिले नसतील तर नक्की पहा हे व्हिडिओ. या विषयाचे व्हिडिओ तुम्हाला कसे वाटतात हे कळवायला विसरू नका आणि अजून कोणकोणत्या विषयावरचे व्हिडिओ तुम्हाला बघायला आवडतील हेही सांगायला विसरू नका.